नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना मी इथे डाळीवरचे फळं बनवले आहेत, ज्याला वरणातले फळंसुद्धा म्हणतात. तर स्वयंपाक करायला कंटाळा होता, भात भाजी वरण भात चपाती करायचा कंटाळा आल्यामुळे मी अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये ना हे डाळीवरचे फळं बनवलेले. त्यासाठी ना मी इथे 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्यामध्ये. धुवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं, चिमूटभर हळद ॲड केलेलं आहे. 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या. डाळ छान शिजलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, डाळ छान शिजून तयार झालेली आहे. आणि इथे मी रवीने सुद्धा फेटून घेते डाळीला. तर इकडे गॅसवरती ना मी 1-2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी ॲड करायचा. मोहरी छान तडतडलं की जिरे आणि 1 मोठा चमचा ना मी इथे लसूण, हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर इथे मी चिमूटभर थोडंसं हिंग आणि थोडंसं चिमूटभर हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे मी. टोमॅटोसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, मऊ होईपर्यंत. आणि इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान मऊ झालं की त्यामध्ये शिजलेली डाळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी 1 ग्लास पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. आणि चवीनुसार मीठ ॲड करते आणि डाळीला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इकडे डाळीला उकळी येईपर्यंत ना आपण नॉर्मली चपाती करायला आपण पीठ कसं मळतो ना, तसंच इथं पीठ मळून घ्यायचं. तर इथे मी पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि चपाती कशी लाटतो तशी आपल्याला लाटून घ्यायची एक चपाती. तर इथे लाटून झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं चपातीला. आणि उभे आणि आडवे असे करून आपल्याला चकोल्या कट करून घ्यायच्या चौकोनी आकारामध्ये. तर इथे मी कट करून घेते. आधी उभे करून घे, मग आडवे काप करायचे त्याचे, म्हणजे चौकोनी आकारामध्ये त्याची चकोल्या बनून तयार होतात. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही चकोल्या कट करून झालेल्या आहेत. हे कट केलेले चकोल्या आपल्याला उकळत्या डाळीमध्ये सोडून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे चकोल्या बनवून तयार झालेले आहेत आणि आपल्याला हे उकळत्या डाळीमध्ये सोडून द्यायचे आहेत. तर इथे डाळ छान शिजलेली आहे. त्यामध्ये हे सर्व चकोल्याला मी एकदमच मिक्स करून घेते. तर इथे मी टोटल 4 चपात्याचे हे चकोल्या कट करून घेतले होते. तर अशा पद्धतीने आपले हे डाळीवरचे फळाला ना आपल्याला जवळजवळ 3 ते 4 ते 5 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. आणि ते मी प्लेट झाकूनसुद्धा 2 ते 3 मिनटं वाफवून घेते. आणि अधूनमधून आपल्याला चमचासुद्धा फिरवून घ्यायचं, जेणेकरून कढईला खाली चिटकायला नाही पाहिजे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपले हे डाळीतले फळं बनवून तयार झालेले आहेत. आणि ही डाळ जी आहे ना, ही तुरीची डाळ, ही गावाकडची आहे डाळ, म्हणजे अनपॉलिश डाळ आहे. पॉलिश नाही, विदाउट पॉलिशची आहेत. मग तुम्हाला वाटत असेल हे डाळ असं वेगळं जरा दिसलं असेल तुम्हाला, तर ही अनपॉलिश डाळ आहे गावाकडची. तर अशा पद्धतीने आपली ही डाळीतले फळं बनवून तयार झालेले आहेत. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जर कंटाळा आला असेल तर आपल्याला भात भाजी चपाती वगैरे पूर्ण करायचं, तर अशा पद्धतीने झटपट असे आपले हे वरणफळं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.